सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी हा कोणता अलंकार आहे? स्वभावोक्ती अलंकार, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, अनुप्रास. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. तर जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय कोणत्या अलंकारात असतात? तर जेव्हा वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे, जणू काय असे शब्द वापरलेले असतात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. त्यानंतर हा आंबा जणू साखरच, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे रूप जणू, त्याचे अक्षर जणू काय मोतीच. ही सर्व आहेत तुमच्या उत्प्रेक्ष अलंकाराची उदाहरणे. स्वभावोक्ती अलंकारामध्ये काय येते? तर जेव्हा एखाद्या प्राण्याचे, स्थळाचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार असतो. यावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर, पांडुर निष्कलंक. हे सेंटेन्स नेहमी एक्झामला विचारण्यात येते. स्वभावोक्ती अलंकार. त्यानंतर गणपतवाडी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी, हे सुद्धा एक सेंटेन्स खूप वेळा एक्झामला रिपीट होते. ही आहेत स्वभावोक्ती अलंकाराची उदाहरणे. अतिशयोक्तीमध्ये काय येते? तर यामध्ये एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगितलेली असते. अतिशयोक्ती अलंकार. ती रडली समुद्रच्या समुद्र, अतिशयोक्ती अलंकार. अनुप्रासमध्ये काय येते? तर यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती असते. बालिश, बहु, बायकांत, बडबडला. ब या अक्षराची पुनरावृत्ती आहे, अनुप्रास अलंकार येईल. ठीक आहे.